हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल लंडन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या बाबत असिस्टंट प्रोफेसरची जी आपली ग्रुप ए ची एक्झाम होणार आहे त्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता MPSC बऱ्याच एक्झाम कंडक्ट करत असते, बरोबर. असिस्टंट प्रोफेसरची या अगोदरची एक्झाम जवळपास 2012च्या आसपास झालेली होती आणि त्यानंतर आत्ता आपल्या 2023ला ही जाहिरात पाहायला मिळते. त्यामुळे मधला बराचसाच गॅप हा राहिलेला आहे, बराचसाच काळ गेलेला आहे. कसं होतं की MPSC जे लोक प्रिपरेशन करतात बाकी अदर पोस्टसाठी, ठीक आहे, बाकीच्या ज्या काही महसूलच्या पोस्ट असतील, पोलीस डिपार्टमेंटच्या पोस्ट असतील, त्याच्या व्यतिरिक्तची ही पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसरची, अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे. ग्रुप ए ची पोस्ट आहे, बरोबर. जे काही आपण गट अ साठी प्रिपरेशन करतो, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP साठी जे प्रिपरेशन करतात त्याच पद्धतीने असिस्टंट प्रोफेसर सुद्धा त्याला स्पेसिफिक जे क्वालिफिकेशन आहे त्या व्यक्तीनंच ही एक्झाम देता येते. म्हणजे कॉम्पिटिशन नेमकं आपलं कुठं असणार आहे, तर जे विद्यार्थी MPSC करतात, प्लेन ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असतं ते प्लेन MPSCची एक्झाम देऊ शकतात. म्हणजे कोणत्याही फॅकल्टीचे असले तरी चालते, म्हणजे कोणतीही डिग्री असली तरी चालते. त्यानुसार आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम देऊ शकतो. मात्र ही असिस्टंट प्रोफेसरची ही परीक्षा अशी आहे की त्याला एक स्पेसिफिक किंवा एक विशिष्ट पात्रताच असावी लागते, बरोबर. तर त्या एक्झामचे, त्या परीक्षेचं नेमकं नोटिफिकेशन कधी आलेलं, ती एक्झाम कधी होणार आहे, नेमकी पोस्ट काय आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, इलिजिबिलिटी काय आहे आणि सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे ते आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता त्यासोबतच MPSC करणारे जे विद्यार्थी स्पेसिफिक आहेत ते मी आता म्हटल्याप्रमाणे त्यांना फक्त डिग्री असली तरी ती कोणतीही MPSC डिपार्टमेंटची कोणतीही एक्झाम देऊ शकतात. मात्र असिस्टंट प्रोफेसरसाठी आपण म्हटल्याप्रमाणे की त्यांना PG कंप्लीट लागतं, प्लस सेट किंवा नेट ज्या काही पात्रताधारक परीक्षा आहेत, जे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट आहे किंवा नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, ज्या पात्रताधारक ज्या त्या विषयाच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या पास झाल्यानंतरच ह्या परीक्षेचा आपला फॉर्म भरता येतो. बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांचा संभ्रम असा असतो की PG झाले की आम्हाला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाले की आम्ही असिस्टंट प्रोफेसर होऊ शकतो का, तर तसं नाहीये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ज्या अर्थी ही गव्हर्नमेंट पोस्ट काढलेली आहे त्या अर्थी आपला सेट किंवा नेट कंपल्सरी क्वालिफाय व्हावंच लागतं, तरच आपल्याला ह्या परीक्षेसाठी बसता येतं, ह्या परीक्षेसाठी अप्लिकेशन करता येतं. राहिला मुद्दा आत्ताचा असा की आता याचं नोटिफिकेशन येऊन गेलेले, बरोबर. याचं नोटिफिकेशन कधी आलेलं, 2023ला आलेले. मग आतापर्यंत ही एक्झाम का झाली नाही, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की नोटिफिकेशन 23ला आलेलं असेल तर आता जे सद्यस्थितीमध्ये MPSCच्या वेबसाईटवरती बऱ्याच गोष्टी येतात, जे की असोसिएट प्रोफेसर आहे, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर अशी एक प्रकारे ही हायरार्की असते, बरोबर. आता सद्यस्थितीमध्ये काय चालू आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी प्रोफेसरसाठी ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे, आता ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे. आता ही ऍड कधीची आहे, 2023ची आहे, बरोबर. इथं असतं. आणि हे 114 म्हणजे काय, जाहिरात क्रमांक 114 हे कशासाठी, असिस्टंट प्रोफेसरसाठी. मग 112 प्रोफेसरसाठी. आता असोसिएट साठी काय आहे ते लक्षात नाहीये माझ्या, पण हे लक्षात घ्या. 112 प्रोफेसर, 113 मे बी असोसिएट साठी आणि 114 जे आहे म्हणजे जाहिरात क्रमांक आहे, हा जाहिरात क्रमांक असिस्टंट प्रोफेसरसाठी. ठीक आहे. हे कशासाठी, जेव्हा नोटिफिकेशन आपलं येतं वेबसाईटवरती किंवा MPSCच्या वेबसाईटवरती येतं तेव्हा तो जाहिरात क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असून पुढे पोस्ट असतात, तिथं कन्फ्युजन होऊ नये याकरिता ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करत आहे. आता मुद्दा काय, जेव्हा 112 आणि पुढे मग प्राध्यापक पदासाठीच्या इंटरव्ह्यूज आता कंडक्ट करण्यात येईल, म्हणजे त्याच्यानुसार आता मुलाखती घेत आहेत. काही जे जे स्पेसिफिक सब्जेक्ट, इंग्लिशच्या झाली, राज्यशास्त्राचा आहे, हिस्ट्रीचं झालेलं आहे, बरोबर. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं आता कन्फ्युजन असं वाढलेलं आहे की प्राध्यापक म्हटले की आपलं एकच म्हणजे प्राध्यापक मोठी पोस्ट आहे, त्यानंतर सहयोगी प्राध्यापक आणि नंतर जी आपली सहाय्यक प्राध्यापक म्हणून अशी आपली हेरारकी असते. आता सध्या ज्या इंटरव्ह्यू चाललेले आहेत त्या प्राध्यापक पदासाठी चाललेले आहेत. प्राध्यापक पदासाठी ज्या प्रमाणात अर्ज मागवण्यात आलेले होते त्यानुसार जर अर्ज जास्त आले असतील तर त्यानुसार चाळणी परीक्षा किंवा
क्वालिफिकेशन नुसार ते सॉर्टेड करणार होते. ठीक आहे. तर त्यानुसार अर्ज संख्या प्राध्यापक पदासाठी कमी असेल त्या कारणास्तव डायरेक्ट त्या ठिकाणी मुलाखती घेण्यात येत आहेत आणि त्या पद्धतीने मुलाखतींना लोकांना बोलवण्यात येत आहे. हा एक मुद्दा राहिला, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ असा होतो की प्राध्यापक आता राज्यशास्त्र विषय असेल, हिस्ट्री विषय, मी तर असिस्टंट प्रोफेसरसाठी सहाय्यक प्राध्यापकासाठी मी फॉर्म भरलेले, पण एक्झामच झाली नाही किंवा एक्झाम कधी झाली मला कळालंच नाही किंवा आम्ही अपडेट नव्हतो. 2023ला आम्ही फॉर्म भरलेले, आतापर्यंत आम्हाला बऱ्याच गोष्टी माहितीच झाल्या नाही. अशा प्रकारचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ चालू आहे. त्या कारणास्तव हे सेशन आपले या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे. सेशन आवडले जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत सहाय्यक प्राध्यापकासाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या आम्ही वेळोवेळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर या पद्धतीने आता ही जी आता आपण ज्या गोष्टीवर बोलत आहोत ते सहाय्यक प्राध्यापकासाठी. आता असोसिएट प्रोफेसरचे सुद्धा इंटरव्ह्यू चालू आहेत, प्राध्यापकाचे सुद्धा इंटरव्ह्यू चालू आहेत. मात्र सहाय्यक प्राध्यापकाचं कोणत्याही प्रकारे इंटरव्ह्यू चालू नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. मग आहे काय नेमकं, मग आता नोटिफिकेशन वारंवार काय येतं. ठीक आहे. तर नोटिफिकेशन वारंवार काय, तर सिलेबस बाबत नोटिफिकेशन येत आहे. ठीक आहे. सिलेबस बाबत नोटिफिकेशन येतं. मग ते पण कसं आहे की ज्या राज्यशास्त्र विषयाचे जितक्या प्रमाणात फॉर्म्स आले त्यानुसार जर क्वालिफिकेशन नुसार जर समजा सॉर्टेड करता येत असेल तर ते डायरेक्ट इंटरव्ह्यू घेणार होते. ते पुढे आपण बघणारच आहोत की नेमकी निवड प्रक्रिया कशी असणार आहे. मुळातच मुद्दा आपण आज काय काय घेणार आहोत त्या ठिकाणी बघा. नोटिफिकेशन विषयी आपण आता चर्चा करतोय, कोणकोणत्या पोस्ट आहेत ते बघणार, इलिजिबिलिटी काय आहे आणि सिलेबस पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता चर्चेला घेणार आहोत. त्यानुसार नोटिफिकेशन हे जे आहे ते आपण 2023चं बघतोय. बरं, कुठल्या आता हे नंतर एक नोटिफिकेशन आलेलं होतं बघा, बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की 16 ऑक्टोबर 2024ला परत आणखी नोटिफिकेशन आलेलं होतं की 2023च्या ऍडनुसार आरक्षणाबाबत होतं. आरक्षणानुसार त्या जागा सॉर्टेड केल्या होत्या आणि त्यानंतर परत आपल्याला आहे तशी जाहिरात किंवा अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नव्हते त्यांचे पात्र आहेत, ज्यांचं सेट नेट झालेले अशा विद्यार्थ्यांना परत फॉर्म भरण्यासाठी मुभा देण्यात आलेली होती. आणि त्यानुसार ते फॉर्म सॉर्टेड केल्यानंतर जितके फॉर्म आले त्यानुसार आता ठरवण्यात आलेले की त्यानुसार प्रत्येक विषयाचं सिलेबस दिला जाते. म्हणजे राज्यशास्त्राचा सिलेबस दिलेला आहे, अजून हिस्ट्रीचा सिलेबस दिलेला नाहीये. ठीक आहे. इंग्लिशचा दिलेला आहे, प्राणीशास्त्राचा दिलेला आहे, मग मायक्रोबायोलॉजीचा दिलेला आहे. म्हणजे असे काही फॉर्म सॉर्टेड झाल्यानंतर ज्यांची एक्झाम घेणं गरजेचं आहे अशा लोकांचा सिलेबस आता पाठवण्यात येत आहे किंवा दिला जात आहे. ठीक आहे. मग त्यानुसार काय होणार आहे की हा सिलेबस नेमका कसा आहे, तर हा सिलेबस जो आपल्याला सेटच्या एक्झामसाठी आणि नेटच्या एक्झामसाठी जो सिलेबस होता तोच सिलेबस जवळपास अगदीच कॉपी पेस्ट नाही, पण जवळपास आपल्याला तशाच स्वरूपाचं सिलेबस आपल्याला या ठिकाणी या एक्झामसाठी सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्यांचा अजूनपर्यंत सिलेबस आलेला नाही त्यांना ही गोष्ट एक ग्राह्य धरता येते. ज्या पद्धतीने इतर विषयांचा सिलेबस हा जर सेट आणि नेटच्या सिलेबसनुसार देण्यात येत असेल तर आपलाही सिलेबस कदाचित किंबहुना तितक्याच प्रमाणात तसाच देण्यात येईल. म्हणजे त्यानुसार आपल्याला अभ्यास करायला काय होईल, एक प्रकारची गती मिळू शकते. त्यामुळे हा एक पॉइंट लक्षात घ्या की सिलेबस बाबत ज्यांचा सिलेबस आलेला आहे त्यांनी कंटिन्यू अभ्यास करायला काहीच हरकत नाही. मात्र ज्यांचा सिलेबस आलेला नाही त्यांनी सेट आणि नेट याच्या धर्तीवर, या सिलेबसच्या धर्तीवर अभ्यास करायला सुरुवात करायला हवी. ठीक आहे. हा एक मुद्दा झाला. आता कोणकोणते विषय आहेत की बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. बऱ्याच लोकांनी आता जे फॉर्म भरतील ते असिस्टंट प्रोफेसरसाठी क्वालिफाय आहेत. म्हणजे कसं, सेट आणि नेट जेव्हा होतो तेव्हा आपण क्वालिफाईड फॉर असिस्टंट प्रोफेसर म्हणून असा आपला रिझल्ट येतो. मात्र ही पोस्ट एमपीएससी मार्फत आपल्याला हे पद मिळणार आहे. एमपीएससी मार्फत आपल्याला हे ग्रुप एचं पद मिळणार आहे. म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला तिथं रिक्रूट करणार आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे. म्हणून कोणकोणत्या विषयामध्ये आपल्याला ह्या वेळी म्हणजे 2023ची जी ऍड होती त्यामध्ये कोणकोणत्या विषयामध्ये फॉर्म मागून घेण्यात आले होते. वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, भूगर्भशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवभौतिकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जीवशास्त्र, न्यायसहाय्यक विज्ञान, फॉरेन्सिक सायन्स म्हटलं जातं, मराठी, इंग्रजी, हिंदी, पार्शियन, उर्दू, अरेबिक, भूगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र,
समाजशास्त्र, राज्यशास्त्र, ग्रहशास्त्र, संगीत, इतिहास, वाणिज्य, मार्केटिंग, फायनान्स, माहिती तंत्रज्ञान, ग्रंथफल आणि शारीरिक शिक्षण आणि संचालक, म्हणजे अशा पद्धतीने हे विषय आहेत आणि त्या अनुसार जी पदसंख्या भरावीची आहे त्या पदसंख्येची ह्या ठिकाणी संख्या देण्यात आली, म्हणजे किती पदसंख्या त्यांना म्हणजे टोटल जागा किती आहेत, टोटल 214. त्या 214 पैकी म्हणजे 214 नुसार हे गोष्टी ह्या ठिकाणी सॉर्टेड करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बॉटनीला किती 13 जागा आहेत किंवा झूलॉजीला 12 आहेत, इंग्रजीला 3 आहेत, पॉलिटिकल सायन्सला 3 आहेत, अशा हिस्ट्रीला 4 आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला नोटिफिकेशन नुसार आपल्याला पदांची संख्या, जागांची संख्या जी आहे ती आपल्याला नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा बऱ्याच लोकांचा क्लिअर झालेला असेल. जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा येणाऱ्या पुढच्या ॲडसाठी प्रिपेअर करत असतात त्यांच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे की अशा पद्धतीने नोटिफिकेशन येतं, अशा पद्धतीने जी काही भरावीची पदसंख्या असते ती म्हणजे यामध्ये ज्या संख्या आहेत त्यामध्ये बदल होऊ शकतो. अगदीच ज्या पद्धतीने मागणी आहे त्या पद्धतीने या संख्या बदलत असेल. अगदी 214 पदांसाठी ही जाहिरात असेल तर पुढची जाहिरात त्याच पद्धतीने 214 साठीच येईल असं नाही. तर आत्ताची जाहिरात आहे ती 214च्या या पदासाठी होते आणि जी काही पुढे येईल त्यामध्ये कमी जास्त संख्या होण्याची शक्यता असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्या यापर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की गोष्टी क्लिअर झाल्या म्हणून. ठीक आहे. आणि काही शंका असेल तर जरूर विचारू शकता. आता हे परत फॉर्म भरून घेतलेले होते ते अर्ज सादर करायची तारीख किंवा चलन भरण्याची तारीख वगैरे पेमेंट याबाबत होती. हे महत्त्वाचं इथपर्यंत पॉईंट आहे की परत नोटिफिकेशन आलं ऑक्टोबरमध्ये आपल्याला परत फॉर्म भरायला सांगण्यात आलं होतं. विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक हे नेहमी लक्षात ठेवा, या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करू नका. आपण जे विद्यार्थी नवीन आहोत ज्यांचं सेटनेट क्लिअर आहे, जे नुकतंच आता लागणार आहे त्यांच्यासाठी ही सहाय्यक प्राध्यापक पदाची पोस्ट आहे. जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये त्यांच्यासाठी असोसिएट प्रोफेसर, कारण असोसिएट प्रोफेसरला सहाय्यक प्राध्यापकाचा काही कालावधी जावा लागतो किंवा तेवढा अनुभव असावा लागतो. त्या अनुभवावरूनच त्यांना सहयोगी प्राध्यापकाचं पद मिळत असतं आणि त्याचनुसार प्राध्यापकाचंही तसंच आहे. सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकच्या एक्सपिरियन्सनुसार प्राध्यापक हे पद मिळत असतं. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये प्राध्यापक या पदासाठी मुलाखती चालू आहेत. सहाय्यक प्राध्यापकांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. सहाय्यक प्राध्यापकासाठी आपली ही एक्झाम होणारच आहे. आणखी एक मुद्दा, शुद्धीपत्रक हे आता आलेलं होतं की 13 मे 2025ला हे शुद्धीपत्रक होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती. काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, ज्यांचे पीजी 2-2 विषयात झाले त्यांनी माझं ह्या विषयात झालं तर त्या विषयात होऊन जाईल अशा पद्धतीने 2 किंवा 2पेक्षा जास्त विषय घातलेले होते. मग शुद्धीपत्रक कशासाठी दिले होते की ज्या विद्यार्थ्यांनी असे 2पेक्षा जास्त विषय घातलेले त्यांनी एका विषयावरती क्लेम करू शकतात किंवा एका विषयाची त्यांनी एक्झाम द्या असं सांगितलं होतं. म्हणजे आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने विषय प्रस्तुत वेळ देण्यात आलेला होता 14 मे 2025 पासून ते 20 मे पर्यंत, जरी ह्या प्रस्तुत कालखंडामध्ये जर तुम्हाला नाही करता आलं तर स्पेसिफिक जो काही तुम्ही विषय टाकलेला आहे आपल्या म्हणजे क्वालिफिकेशननुसार तो विषय ग्राह्य धरून त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम देण्यात येईल अशा पद्धतीचे हे शुद्धीपत्रक आपल्याला देण्यात आलेलं होतं. बघा आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे, उमेदवारी निवडलेले विषय त्यांच्या अर्जातील शैक्षणिक अर्हता न तपासता विषयनिहाय विकल्प स्वीकारण्यात येत असून अर्जाची छाननी करताना उमेदवारांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण फॉर्म भरलेला जो विषय टाकला ज्यामध्ये आपली डिग्री चालली त्यानुसार ते विषय ग्राह्य धरले जातील अशा पद्धतीने आतापर्यंत आपल्याला असिस्टंट प्रोफेसरसाठी हे शुद्धीपत्रक 13 मे 2025 पर्यंत आलेलं होतं. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं 2023 ची ॲड होती, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये परत फॉर्म भरण्यासाठी परत आपल्याला नोटिफिकेशन देण्यात आलेलं होतं आणि हे शुद्धीपत्रक अशा पद्धतीने 3 नोटिफिकेशन जे आहेत, 3 सूचना ज्या आहेत त्या आपल्याला एमपीसीच्या वेबसाईटवरती मिळून जातील. आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापकासाठी इथपर्यंत ह्या माहिती आपल्याला उपलब्ध होतील. आता नोटिफिकेशन झालं, पोस्ट कोणकोणते आहेत हेही आपल्याला सांगून झालं. आता महत्त्वाची म्हणजे नेमकी यांची निवड प्रक्रिया कशी असते. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल. नेमकं काय असतं, वयोमर्यादा किती असते, पात्रता किती आहे हे सुद्धा सगळं तुम्हाला मिळून जाईल. त्यांची वेतन श्रेणी किती आहे ह्या सुद्धा गोष्टी मिळून जातील. वयोमर्यादा जर बघितलं तर
सुरुवात म्हणजे 19 कंप्लीट असावेच लागतात. ओपनसाठी 38 वर्षापर्यंत आहे. ओबीसी असेल किंवा मागासवर्गीय असेल अनाथ त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी कमाल वय वेगळा आहे, 43 आहे. माजी सैनिक असतील, आणीबाणी किंवा अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा कालावधी 3 ने वाढवण्यात आले आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 वयापर्यंत आपण ही एक्झाम देऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ही पात्रता सांगण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ए और बी क्रायटेरिया आपल्याला देण्यात आलेला आहे. काय आहे तर मास्टर डिग्री हवे, 55% सहित पास व्हायला पाहिजे. त्यासोबतच तुम्ही नेट किंवा सेट असायलाच पाहिजे. ही क्लिअर आहे. म्हणजे पीएचडी ऑप्शन आहे का तर नाही, पीएचडी ऑप्शन नाही. पीएचडी जरी तुमची असली तरी तुम्ही सेट किंवा नेट असायलाच हवे, हा क्रायटेरिया आहे. आणि जरी पीएचडी कंप्लीट असेल म्हणजे फक्त कंडक्ट केलेले वायवा राहिलेले आहे वगैरे अशा काही जर गोष्टी असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायला त्यांनी मुभा दिलेली आहे. मात्र काय होतं आता पुढे बघा, नेट सेट शॅल ऑल्सो नॉट बी रिक्वायर्ड बाय द मास्टर प्रोग्राम डिसिप्लिन फॉर which net set is not conducted. However, PhD degree shall remain the minimum eligibility for appointment of assistant professor in such discipline. जर तुमचं सेट नेट नसेल मात्र पीएचडी कंप्लीट असली तरी सुद्धा ती शैक्षणिक अर्हता इलिजिबिलिटी म्हणून ती ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठेपर्यंत काम आपलं आहे त्या सगळ्या ज्या गोष्टी असतील पीएचडीच्या बाबत त्या आपल्याला वेळोवेळी सादर कराव्या लागतात किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला सांगाव्या लागतात. म्हणजे अशा पद्धतीने एक तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला हवं, 55% तुम्ही पास असायला हवात, सेट किंवा नेट क्वालिफाय असायला हवेत, त्याच्या बरोबर सेट किंवा नेट क्वालिफाय और पीएचडी कंप्लीट असायला पाहिजे. पीएचडी जर तुमची कंप्लीट नसेल, वायवापर्यंत तुमचं काम असेल किंवा थेसिस तुमचा इव्हॅल्युएट होत असेल तिथपर्यंत असेल तरी सुद्धा ह्या गोष्टी चालणार आहेत. मात्र इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला वेळोवेळी जे काही याबाबतचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला दाखवावे लागतात. म्हणजे अशा पद्धतीने एक ही निवड किंवा अर्हता प्रक्रिया आहे. या आणि डिटेलमध्ये ह्या गोष्टी तुम्ही वेबसाईटवरती ही जी PDF आहे ती डाउनलोड करून तुम्हाला समजावून तुम्ही घेऊ शकता. बाकी शैक्षणिक अर्हता वगैरे तर आपण बघितलेच. त्यानुसार निवड प्रक्रिया नेमकी काय इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन, कारण आपल्याला माहिती आहे जर मला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं तर त्यानुसार मी नेट सेट क्लिअर असायला हवं किंवा पीएचडी असायला हवं किंवा दोन्हीही. इथंपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती असतं. मात्र पुढे नेमकी यांची निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर आता बघा, प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखती बोलण्याकरिता पात्र असणार नाही. म्हणजे मी नेट सेट क्लिअर आहे, माझं पीएचडी झालेली आहे, मी डॉक्टर आहेत, या कारणामुळे तुम्हाला तेवढ्या कारणावरून तुम्हाला मुलाखतीस बोलवता येणार नाही. मग नेमकं काय आहे पुढे तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतून तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केल्यास सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. आला का लक्षात पॉईंट? नेमकं काय म्हणायचं आहे तर ह्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे, जर समजा असिस्टंट प्रोफेसरसाठी आता राज्यशास्त्र विषयाचा जर विचार केला तर जर त्या पद्धतीने त्याची जर संख्या अर्जांची संख्या जर जास्त आलेली असेल, मर्यादित असेल बऱ्यापैकी, तर त्या ठिकाणी क्वालिफिकेशननुसार ते अर्ज सॉर्टेड केले जातील. म्हणजे सेट असेल, नेट असेल, पीएचडी हे तीनही क्वालिफिकेशन क्रायटेरिया कंप्लीट असेल तर अशी अर्ज वेगळे करण्यात येतील. फक्त सेटवाले असेल, नेटवाले असेल, तीही संख्या मर्यादित असेल तर त्या क्वालिफिकेशननुसार आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार होतं. मात्र अर्जाची संख्या जर जास्त असेल बरोबर तर त्या ठिकाणी चाळणी परीक्षा म्हणजे जी आपली मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे किंवा प्रिलिमिनरी आहे, प्री एक्झाम आहे, ती घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रिलिम म्हणजे एक एक्झाम घेऊन चाळणी परीक्षा घेऊन त्यानुसार संख्या मर्यादित करून त्यानंतर काय करणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू घेणार आहे, त्यानंतर मुलाखत घेणार आहे. ठीक आहे. मग चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता अथवा अनुभव
शिथिल केला जाणार नाही. म्हणजे चाळणी परीक्षा जर घेतली आणि माझं क्वालिफिकेशन जास्त आहे, माझी PhD झालेली आहे, तर मला चाळणी परीक्षेची गरज नाहीये किंवा चाळणी परीक्षेमध्ये मी क्वालिफाय होत नाहीये. मात्र मी सेट, नेट आणि PhD आहे, तर मला किंवा माझा इतका इतका वर्षाचा अनुभव आहे, तर मला क्वालिफाय करण्यात यावं, असं कोणत्याही प्रकारचा दावा त्या ठिकाणी करता येणार नाही. कारण चाळणी परीक्षा घ्यायचं जर निश्चित झालं, तर त्या ठिकाणी तुमची पात्रता काय किंवा अनुभव काय आहे किंवा त्याबाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन मिळणार नाही किंवा शिथिल केले जाणार नाही, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे काय, जर समजा चाळणी परीक्षा घेण्याचं ठरलं, तर राज्यशास्त्र विषयाबाबत बघितलं, इंग्लिश विषयाबाबत चाळणी परीक्षा घेणार आहेत, तर त्याचा अभ्यासक्रम असेल, त्याचं माध्यम असेल, इतर बाबी असेल, त्या वेळोवेळी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. चाळणी परीक्षा घेतल्या, चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन किंवा चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. जे एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे मार्क्स प्लस करून त्याचं जे मेरिट असेल ते त्या पद्धतीने लागेल. जर एक्झाम नाही झाली, जी चाळणी परीक्षा जर नाही झाली, तर फक्त इंटरव्ह्यू घेऊन त्या पद्धतीने शिफारस करण्यात येईल. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की मुलाखतीमध्ये 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवाराचा शिफारससाठी विचार केला जाईल. म्हणजे आपल्याला मिनिमम 41% मार्क्स पाडावेच लागतील. म्हणजे काय, ही 41 म्हणजे जितके आपल्याला हे असेल, समजा 50 मार्काचा जर समजा आपला इंटरव्ह्यू असेल, तर 50 मार्काचा जर इंटरव्ह्यू असेल, तर त्याची 41% असणार आहे. येते लक्षात. त्यानुसार आपल्याला त्याची जी मार्क्स असतील 40 पेक्षा वरती किंवा 41% पेक्षा जर वरती जे मार्क्स असतील ते आपल्याला पाडावे लागतील. येते म्हणजे म्हणजे जवळपास आपल्या 22-23 जेव्हा इंटरव्ह्यूला मार्क्स पडतील तेव्हा आपण क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे कसं होतं, जर समजा चाळणी परीक्षा जर 100 मार्क आहे आणि तिथं माझं मेरिट चांगले लागले, जर समजा मेरिट जर समजा तिथे 60ला लागले असेल आणि मला जर 70 मार्क्स आहेत, मात्र इंटरव्ह्यूला मला 40% पेक्षा मार्क्स कमी आहेत, 15चे मार्क्स आहेत, तर अशा वेळी आपण त्या ठिकाणी पात्र होऊ शकणार नाही. त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित नोंद करून घ्या की नेमकं यांना काय म्हणायचं. जर इंटरव्ह्यू जर तुमचा चांगला झाला नाही, इन द सेन्स दॅट की 41% पेक्षा जर तुम्हाला चांगले मार्क्स आले नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार नाही. भले तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये कितीही मार्क्स मिळाले, तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणतात, ह्याच्या पुढे असाल, जो कट ऑफ आहे त्याच्या जरी पुढे असला आणि इंटरव्ह्यूसाठी जर मार्क्स कमी असेल, तर आपण पात्र होऊ शकणार नाही, हे या पॉईंटमधून सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले जो काही कट ऑफ लागेल तो तर असेलच आणि त्याच्यामध्ये प्लस इंटरव्ह्यूसाठी 40%च्या वरती मार्क्स आणि दोन्ही मिळून जो काही कट ऑफ असेल तो लागणार आहे. तो तर असेलच, दोन्ही मार्कांचे मिळून तो कट ऑफ असेलच. मात्र त्या अगोदर इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपल्याला 41%च्या वरती मार्क्स हे पाडायचेच आहेत किंवा ते मार्क्स आलेच पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने ही जी आहे ती निवड प्रक्रिया आहे. आता त्यानुसार आपल्याला नेमकं कधी एक्झाम होईल, कशी असेल त्याचंही, आता हे फॉर्म भरतानाच्या काही गोष्टी होत्या की कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत की प्रमाणपत्र कोणती लागणार आहेत, कागदपत्र कोणती लागणार आहेत, PDF फॉर्मॅटमध्ये ते भरायचं होतं. अर्जातील नमुना असेल, SSCचं सर्टिफिकेट असेल, दिव्यांग असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र असेल. आता ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच लोकांनी याबाबत फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे याबाबत आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. पण जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना परत असिस्टंट प्रोफेसर गव्हर्नमेंटसाठी MPSCसाठी प्रिपरेशन करायचे आहे, त्यांनी MPSCच्या वेबसाईटवरती जाऊन आपण असिस्टंट प्रोफेसरचा जो काही आपल्या विषयासंदर्भात जे काही आपला PDF असेल किंवा सिलेबस असेल तो आपण डाउनलोड करू शकतो. नोटिफिकेशन या पद्धतीने डाउनलोड करू शकता. जे या ठिकाणी मी 3 नोटिफिकेशन डाउनलोड केले, त्या पद्धतीने तुम्ही शुद्धीपत्रक असेल किंवा नंतरची ॲड असेल, काय चेंजेस झाले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानुसार नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊ शकता. आजच्या मुद्द्याप्रमाणे महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या की नोटिफिकेशन असेल, पदसंख्या किती आहे किंवा सिलेबस कोणकोणत्या विषयाचा आहे, सिलेबस पॅटर्न कसा आहे, त्यानुसार आपण आजच्या सेशनमध्ये आपण ह्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. ठीक आहे. आता पुढे बरोबर नोटिफिकेशन बघितलं, पोस्ट इलिजिट बघितलं आणि सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न कसं असणार, ह्या गोष्टी आता आपण समजून घेतलेल्या आहेत. आता जे विद्यार्थी किंवा ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आणि अजूनही त्यांचं प्रिपरेशन चालू नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की
ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तो असिस्टंट प्रोफेसरसाठी MPSC 2025 ॲक्च्युली 2023ची ॲड आहे, पण 25साठी आपली एक्झाम होईल. कारण बऱ्याच सूत्रधारकांनुसार जे आयोगामध्ये काम करतात, जे मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी असतात, त्यांनी किंवा कॉलवरती किंवा MPSC आयोगामध्ये आपण कॉल केल्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात आलेल्या आहेत की त्या ठिकाणी ज्या अर्थी आपल्या असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरांच्या ज्या अर्थी इंटरव्ह्यू चालू आहेत, त्यानुसार असिस्टंट प्रोफेसरची सुद्धा आपल्याला चाळणी परीक्षा ही आपली लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. कदाचित ती 2 महिन्यातही होईल, कदाचित ती 3 महिन्यात सुद्धा होऊ शकते. मात्र आपण गाफील राहता कामा नये, कारण बरेच विद्यार्थी ज्यांचा सिलेबस आलेला आहे ते बरेच विद्यार्थी अभ्यासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती. तर बरेच विद्यार्थी अजून ज्यांचा सिलेबस आहे त्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये. तर असं न करता आपण अभ्यासाला सुरुवात करू शकता. आमच्या सोबत तुम्ही अभ्यास करू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला MPSC 2025 या कंप्लीट कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी देतील, ज्या पद्धतीने तुमचा विषय असेल. आता आमच्या या ठिकाणी कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर सायन्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, लाईफ सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी आहे, केमिस्ट्री आहे आणि इंग्लिश आहे. तर या विषयांतर्गत तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळतील, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील, फुल सिलेबस नोट्स दिल्या जातील, मॉक टेस्ट राहतील आणि प्रॅक्टिस PYQs विथ सोल्युशन इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे. तर PYQs आणि ट्रिक्स म्हणजे काय, तर ह्या वेळी आपण काय लक्षात घेतो की जरी 2012ला पेपर झालेला असला तरी MPSCचा नेमका ट्रेंड काय आहे, MPSC नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारते, त्यानुसार आपल्याला जे काही PYQ आहेत आतापर्यंतचे जे MPSCचे पेपर्स आहेत त्या ट्रेंडनुसार आपण असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स असतील, जे काही महत्त्वाचे सोल्युशन असतील ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचं सेशन आहे, अत्यंत महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. जे विद्यार्थी खास किंवा जे अजून नवीन करणारे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयामध्ये हा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. फी स्ट्रक्चर काय आहे, फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जॉईन होण्याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप आपण डाउनलोड करून आपण या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी जे उमेदवार आहेत, ज्या पदासाठी जे विद्यार्थी आहेत आणि जे प्रिपरेशन करू इच्छितात त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला नक्की उपलब्ध करून दिलं जाईल. ठीक आहे. अशाच पद्धतीने या असिस्टंट प्रोफेसरसाठीचे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतील. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजचं सेशन तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि नेमका तुमच्या अजून काय अपेक्षा असतील किंवा यावरती मॅडम व्हिडिओ करणं गरजेचं आहे किंवा याविषयी तुम्ही आम्हाला माहिती द्या. अशा ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. त्यानुसार त्या गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. आणि अजूनपर्यंत ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आजचं सेशन जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि जे आपले मित्र आहेत किंवा जे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसरसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी नक्की शेअर करा. ठीक आहे ना. अशाच पद्धतीने आपण नवनवीन MPSC बाबत ज्या काही अपडेट आहेत ते आपल्या या प्लॅटफॉर्मवर घेणार आहोत. ठीक आहे. तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.